नमस्कार. मी तपन मडकीकर वाचनव्रताच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. वाचनव्रताच्या या मालिकेमधलं आजचं माझं पहिलं वाचन आणि या भागासाठी मी ज्या पुस्तकाची निवड केली आहे ते आहे दी बा मोकाशी यांचा आदिकथा. 1915 साली उरणमध्ये जन्मलेले दी बा मोकाशी अर्थात दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या. साधी सोपी भाषा, विविध विषयांची हाताळणी आणि नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित लालित्य लेखांसोबत त्यांनी गुढकथा लिहिल्या, पिशाच्य कथा लिहिल्या, रहस्यकथाही लिहिल्यात. लालित्यपूर्ण भाषेतल्या पौराणिक आणि आध्यात्मिक डोब मिळालेल्या कथांचा, दिवांचा आदिकथा नावाचा हा संग्रह त्यांच्या लालित्यपूर्ण आणि लढीवाळ्या भाषाप्रेमाचा परिचय करून देतो. मला स्वतःला या गोष्टी वाचताना असं जाणवलं की प्रत्येक कथेच्या शेवटास दिबांनी एक छोटंसं धक्कातंत्र वापरलंय. साध्या आणि सहजपणे सुरू झालेली एक कथा अचानक आणि अनपेक्षित अशा शेवटाकडे घेऊन जाते. या सर्व कथांमधून मी एक कथा आज इथे वाचण्यासाठी निवडली आहे, जिचं नाव आहे निळे निळे डोंगर. वाचायला सुरुवात करतो. निळे निळे डोंगर. गावालगतची दुतर्फा जाडी संपून जरा मोकळ्यावर उभी असलेली वेशीची चिंच येताच मी डावीकडं पाहिलं. ते 3 डोंगर माझं निळं बालपण पांघरून तसेच उभे होते. दूरचा फारच निळा दिसत होता आणि त्याचं डोकं ढगात लपलं होतं. माझी नजर या तिन्ही डोंगरांच्या गळीतून घसरत आलेल्या गवताळ टेकड्यांवरून उतरत टेकड्यांच्या पायथ्याने वेढा घालून बसलेल्या शेतांवर गेली होती. भातं कापून उरलेल्या बुचड्यांच्या ठिपक्यांनी शेतात रांगोळ्या काढण्याची तयारी केली होती आणि मी उभा होतो त्या हमरस्त्यावरून फाटा घेतलेली बैलगाडीची एक चाकोरी शेतांच्या बांधावरून वळण घेत टेकड्यांवरून शिरून नाहीशी झाली होती. बैलगाड्यांच्या लोखंडी धावांनी धुळीचे 2 समांतर पाट चाकोरीत खणले होते. हे समांतर पाट काही वेळ मध्ये असलेल्या निवडुंगाच्या बनात गुप्त झाले. माझंही मन त्या निवडुंगाच्या बनात काही क्षण थबकलं. माझ्या धाकट्या काकाच्या मागं त्या निवडुंगातून झपाझप जाताना मला दिसलो. मला 7 काका होते. हा 7वा सर्वात धाकटा. आम्ही निवडुंगात शिरलो. दोघांच्याही पायात काही नव्हतं. चुलता झपाझप चालत होता. मधून मान वर करत त्याच्याकडे पाहत त्याच्याबरोबर राहण्याचा यत्न करत मी जवळजवळ धावत होतो. आमच्या एका म्हशीला डोंगरात वाघानं धरल्याची बातमी होती. 7 काका, त्यांच्या 7 बायका आणि त्यांची मुलं. एका काकाला मूल नव्हतं. आम्ही 20 भावंड आणि आश्रयाला आलेल्या 2 बाया. आमच्या घरात इतका मोठा पसारा होता. घरातली काही माणसं त्याच घरात असूनही कित्येक दिवस पाहिली नाहीत असं होत होतं. माझे 3 काका आम्ही मुलं उठायच्या आत शेतावर जाण्यास बाहेर पडत ते रात्री आम्ही झोपल्यावर येत. माझ्या काकूंपैकी ज्या चुलीशी लागणाऱ्या होत्या त्याही आमच्या फारशा नजरेस पडत नसत. बाहेरच्या बाहेर आमचं जेवण होत. एकेका वेळी 20 मुलं आम्ही घरात राहत असू. या 20 जेवणा व्हायची, आंघोळी वेळची, उठण्या झोपण्याची आणि आजारपणाची वेळेची गजबज अजूनही मला ऐकू येते. खाली मोठं तरड घालून त्यावर जुनेऱ्या लुगड्यांच्या चौघड्या हंतरून आम्हा मुलांना माझघरात झोपवण्यात येई. मुलं एका रांगेत आणि मुली एका रांगेत असे आम्ही झोपत असू. मग झोपेत दिवसभर खेळून दमलेल्या आणि दुखणाऱ्या आमच्या हातापायांचे एकमेकांभोवती विळखे पडत, सुटत, पुन्हा पडत. कोणाची लात तोंडावर येई, कोणाचे डोकंच पोटावर येई, कोणाची लाळ गळे, लहानांना मुती होई आणि त्यांच्या उग्र गरम वासांनाही आमच्या झोपा मोडत नसत. घरात एक तरी बाळंतीण असे, एक तरी मूल रांगत असे, एक अंगावर असे, एक चालायला लागलेला असे. रात्री एकदा तरी अर्भकाचं टॅह्या टॅह्या घरात पसरे आणि ते आजारी असलं तर मोठ्या बायका बाळंतिणीच्या खोलीकडे त्याला औषधं करण्यासाठी आमच्या झोपलेल्या अंगांवरून ये जा करत. त्यांच्या हातातलं रॉकेलच्या उघड्या दिव्यात त्यांच्या सावल्या मोठ्या होऊन तख्तपोशीवरून सरकत जात तेव्हा मला भीती वाटे. मूल अंगावरून सुटलं की आमच्या कळपात दाखल होई. बाहेरच्या माणसाला कोण कोणाचे आई वडील हे सांगता आलं नसतं. घरात 2 कळप होते, एक मोठ्या माणसांचा आणि एक लहानांचा. आणि खरूज, नायटे, नारू, गचकरणं हे सर्वांच्या वाट्याला येत. डोळे येणं, दात किडणं, गोवर, कांजण्या, ताप, देवी हे सर्रास चालू असे. मोठ्या माणसांच्या कमरा नायट्यांच्या नकाशानं भरलेल्या असत. मांड्यांवर खर्जीचे चट्टे असत. एक बादली अंगावर फेकून आमच्या आंघोळी होत आणि एका फडक्यानीच सर्वांची अंग टिपली जात. मुलांची डोकी खटांनी भरलेली असत आणि मुलींच्या डोक्यातील उवा टचटच मारताना वेणी घालणाऱ्या बाईचे हात दुखून येत.
तांबड्या म्हशीला वाघानं धरल्याचं सांगत आमचा गुराखी माझघरात आला तेव्हा मी माझघरातच होतो आणि धाकटा काकाही तिथेच होता. मी धाकट्या काकाकडे पाहिलं. तांबडी म्हैस त्याची खूप लाडकी होती म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं. तो ताडकन उठला. तांबडी म्हैस धाकट्या काकूनही त्याची लाडकी. रात्री 2-3 वेळा उठून धाकटा काका विड्यात जाऊन तिच्या पुढे पेंडा आहे का, तिचे पाय दाव्यात गुंतले नाहीत ना, किंवा तिची मोठी शिंग शेजारच्या मच्छीच्या शिंगात किंवा गव्हाणीत अडकली नाहीत ना, हे पाहायला जाई. आमच्या 4 म्हशी होत्या, 2 गायी होत्या आणि 3 बैलजोड्या होत्या. पण धाकटा काका रात्री 2-3दा वेड्यात जाऊन तांबड्या म्हशीचं फक्त बघून यायचा. त्याच्याशिवाय तिचं दूध कुणी काढायचं नाही असं होतं. तो वाडीवर मुक्कामाला असला तरी पहाटे आणि संध्याकाळी घरी येऊन तांबडीची धार काढून जाई. तो जवळ येताच तांबडी डोकं वळवून अशा काही नजरेनं त्याच्याकडे बघे. धाकट्या काकाला मी तिच्याशी बोलतानाही ऐकलं होतं. तिला पाण्यावर नेताना जर आम्ही मुलांनी कोणी तिची शिपटी मारली तर तिचा वळ धाकट्या काकाला दिसला की संपलंच. मला वाटतं त्यावेळी पुरुषांचं प्रेम असं जनावरावर किंवा कुठेतरी वाटा काढीत असे आणि बायकांचं प्रेमही अशाच मांजरीवर, तुळशीवर, आंब्यावर, फुलझाडांवर असं वाटा काढीत असावं. तांबडीला वाघानं धरलेलं ऐकताच काका ताडकन उठलेला मी पाहिला. दाराआडची जाडी, उंच विळ्याची काठी त्यांनी घेतली आणि धोतर वर खवून तो ओटीकडे निघाला. मीही त्याच्याबरोबर जायचं ठरवलं. मीही एक दांडूक उचललं आणि धाकटा काका पुढं आणि मी मागं असं ओटीवर आलो. धाकटी काकू ओटीवर तिच्या 4 महिन्यांच्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. तिनं घातलेल्या पदराच्या पांघरुणाबाहेर मुलीचे काडी एवढे पांढरे पाय फक्त उघडे दिसत होते. पदराची वरची बाजू बोटात पसरून तिनं नाकापर्यंत तोंड झाकलं होतं. माझी आजी तिच्या शेजारीच उकिडवी बसली होती. तिच्या समोर सहाण होती आणि ती काहीतरी उगाळत होती. ओटीच्या टोकाजवळ राखाडी टाकलेली होती वर त्यावर माशा गोंगावत होत्या. धाकट्या काकूच्या अंगावरून आम्ही गेलो आणि राखाडी ओलांडून एकदम पहिल्या पायरीवर पाऊल टाकून ओटी उतरलो. अंगावरून जाताना धाकट्या काकानं धाकट्या काकूकडे पाहिलंही नाही किंवा धाकट्या काकूनही आमच्याकडे पाहिलं नाही. तिच्या डोळ्यातून गालांकडे 2 ओघळ फक्त उतरले होते. ती रडतही असावी. तेव्हा नवरा बायकोनं एकमेकांकडे पाहणं नव्हतं किंवा बाहेर जाताना कुठे जातो हे सांगणंही नव्हतं किंवा कुठे चाललात असं विचारणंही नव्हतं. सगळं कळतंय असं धरून चालत असावेत. गुराख्यानं आणलेली बातमी धाकट्या काकूनं ऐकली असणारच. काका तांबडीला पाहायला निघालंय हे उघडच होतं आणि तांबडीबद्दलचं त्याचं प्रेम धाकट्या काकूला माहीत असणार. मला वाटतं रात्री गाठ पडल्यावर धाकटा काका धाकट्या काकूशी सारखं तांबडीबद्दलच बोलत असावा आणि तांबडीबद्दल बोलणं म्हणजे आपल्याबद्दलच बोलणं असं धाकटी काकू धरून चालत असणार. त्या काळी सुखी संसाराची कदाचित हीच किल्ली असावी. ओटा उतरून आम्ही अंगणात येताच काकानं धावायला सुरुवात केली. धाकटा काका काळा आणि किडकिडीत होता. तो कितीही जेवला तरी त्याचं पोट नेहमी आत खोल असे. त्याच्या हातापायांवर फुगीर शिरा दिसत, पण तो चिवट होता. उठणं, बसणं, चालणं तल्लख होतं आणि धावणं रानातल्या जनावरासारखं होतं. कातोड्याप्रमाणे चवड्यांवरच्या त्याच्या धावण्यात आवाजही नव्हता आणि श्वासही वाढत नसे. आत्ताही तो तसाच धावत होता. आम्ही रस्ता ओलांडून डोंगराकडच्या वाटेला शिरलो. तेथील निवडुंगांच्या रांगेतून जाताना माझ्या पायाला काटा बोचला. सकाळचे 9 सुद्धा वाजले नव्हते. हवेत गारठा होता. झुडपातून आणि गवतातून धावताना दवानं हातपाय ओले होत होते. रानातले पक्षी अजून मोकळेपणाने उडतही नव्हते. पण खरं म्हणजे माझं लक्ष या कशाकडेच नव्हतं. खेडेगावचं सौंदर्य, मोकळी हवा, दव हाताला लागल्याचा आनंद जर त्यावेळी कळत असता तर मी गाव सोडून मुंबईला आलोच नसतो. त्यावेळी माझं लक्ष धाकट्या काकाच्या तोंडाकडे होतं. त्याचं तोंड विलक्षण आक्रसलं होतं. कोणत्याही क्षणी तो रडू लागेल किंवा त्याच्या संतापाने स्फोट तरी होईल असं वाटत होतं. सगळं रान शांत होतं. त्यात माझ्या वाढत्या श्वासाचा वाढता आवाज घशातून कानात घुमत होता. मी धावत होतो आणि बाजूचे डोंगर दोन्ही हातांनी मला वेढायला यावेत असे सरकत होते. समोरचा डोंगर अंगावर पडायला यावा तसा उंच होत होता. तुम्ही कधी डोंगरातून धावलात का? आपण धावत असूनही जागीच असतो आणि डोंगर धावत असतात. काही वेळ धावून एक उंचवटा चढून आम्ही गवतानं भरलेल्या छोट्या माळावर आलो. माळावर चहूकडे करवंदीची दाट जाळी उगवली होती. काही जाळ्या धाकट्या काकांहूनही उंच होत्या.
गेल्या आणि त्याही आधीच्या वर्षीच्या वाळून पडलेले तांबड्या काळ्या पानं त्यांच्या तळाशी राशीनं पडलेली होती. धावण्याचं थांबून धाकटा काका आता करवंदीच्या जाळ्या आडून थबकत जाऊ लागला. त्याला वाघाचा वास आला होता. एक जाळी आड काकाचं शरीर एकदम ताठ झालं. पुतळ्यासारखा तो उभा राहिला. मीही त्याच्याकडून आडून पाहू लागलो. समोर धाकट्या काकाची तांबडी म्हैस विचित्र तऱ्हेने चारी पाय फाकून उपडी पडली होती. एक काळ्या पट्ट्यांचा पिवळा वाघ तिच्या पाठीवर बसून तिच्या मानेचे लचके तोडत होता. तांबडीचं तोंड जमिनीत खुपसलेलं होतं. डोळे वटारलेले आणि उघडे होते. त्याच्या ऐटदार शिंगांपैकी एक मोडून लोंबत होतं. तिच्या मानेखाली लाल काळ्या रक्ताचं थारोळ झालं होतं. मी धाकट्या काकाकडे पाहिलं. त्याच्या तोंडावरचे भाव भराभर बदलत होते. तोंड इतकं जिवंत मी कधीही पाहिलं नव्हतं. ते तोंड नसून एक खवळलेला प्राणीच झाला होता. वाघाचं तोंड खाली होतं. त्याच्या घशातून उत्तम जेवण चाललं असल्याची समाधानाची गुरगुर ऐकू येत होती. इतक्या जवळून मी पहिल्यांदाच वाघ बघत होतो. आश्चर्य म्हणजे मला त्याची भीती वाटली नाही. पण काकानं मला एका हातानं मागं लोटून जाळीआड केलं आणि माझं डोकं खाली दाबलं. मग मला तिथं दाबून बसून करवंदीच्या जाळाआडून धाकटा काका लपत छपत वाघाच्या मागच्या बाजूला जाऊ लागला. मी जाळीत जरा खोल शिरून पानांच्या फटीतून शोधू लागलो. दवांमुळे पालापाचोळा ओला होता तरी थोडा वाजला. वाघानं मान वर केली. आता मात्र मला भय वाटलं. उग्र तोंड, लखलखीत डोळे, घागरीला खूप पोचे यावेत असं ते तोंड मला वाटलं. मी स्तब्ध. धाकटा काकाही थांबला होता. पुन्हा वाघानं मान खाली करून तांबडीच्या मानेत तोंड खुपसलं. धाकटा काका जाळी आडून सरकताना दिसला. शेवटी तो वाघाच्या मागच्या जाळीच्या आड गेलेला मी पाहिला. काही वेळेस सगळं शांत. वाघाच्या येण्यानं रान किती शांत होतं हे मी पहिल्यांदा अनुभवत होतो. हलत होते ते काय झाडांचे शेंडेच. त्यांनाच काय ती वाघानं खाण्याची धास्ती नव्हती. बाकीच्या रानात एवढा सुद्धा आवाज नव्हता. पक्षी सुद्धा उडालेले मला दिसले नाहीत. समोर प्रचंड जमाव तर दिसतोय पण एक आवाज येत नाही असा भेसूर देखावा त्या वृक्षांनी, डोंगरांनी, गवतानं आणि जाळेने भरलेल्या स्तब्ध रानाचा वाटत होता. वर आकाशात एक गिधाड घेऱ्या घालू लागलं. पाहता पाहता दुसरं आलं, तिसरं आलं. वाघ मला इतका जवळ होता की त्याच्या मागचा डोंगर त्याच्या पिवळ्या पट्ट्यानाड छपून गेला होता. आणि वाघा इतकाच मीही एकदम दचकलो. त्याच्या मागच्या जाळीतून धाकट्या काकानं हातातली विळी लावलेली काठी सरसावत झेप घेतली होती. झेपेसरशी त्यानं विळा वाघाच्या मान्यावरून कचकन ओढला. वाघानं डरकाळी फोडून उंच उडी घेतली. पण मानेत शिरलेला विळा अधिकच अडकून बसला आणि काठीचं टोक गच्च धरून काका वाघाच्या पाठीशी मागं राहत वाघाप्रमाणे उड्या घेत होता. वाघाच्या प्रत्येक उडीबरोबर विळ्याचं टोक अधिकच मानेत शिरत असावं. वाघ ते काढायला वेडा वाकडा होत होता. पण विळ्याचं वर्तुळाकार पातन निघतच नव्हतं. तो मोठमोठ्यानं डरकाळा फोडू लागला तेव्हा माझे पाय लटपटू लागले. घामाने अंग निथळलं. राक्षसाला मारत असलेल्या महिषासूर मर्दिनी सारखा काकाचा थैथयाट चालू होता. त्यानं वर खोचलेला धोत्राचा गोळा त्याच्या उड्यांबरोबर उडत होता. आपल्या किडकिडीत उंच पायांवर तो वाघाबरोबर वळत होता. त्याची पाठ सोडत नव्हता. आणि काही मिनिटातच हा झगडा टिकला. वाघानं मान टाकली. काकाचं सगळं अंग थरथरत होतं. तोंडातून लाळ गळत होती. डोळे लाल झाले होते. वाघ पडताच उन्माद यावा तसा तो नाचू लागला. आमचा गुराखी पोऱ्या आमच्या मागं छपत छपत आला असावा. वाघानं मान टाकताच वाघ मारला, वाघ मारला असा ओरडत तो गावाकडे धूम पळत सुटला. हळूहळू धाकटा काका शांत होऊ लागला. काठीचा हात सोडून त्यानं एकदा वाघाकडे आणि मग म्हशीकडे पाहिलं. त्याच्या मनात काय विचार आले असतील हे सांगणं कठीण आहे. वाघ मारल्यावरही आपली लाडकी म्हैस अजून मेलेलीच पडलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं होतं का? की वाघ मारल्यानं काहीच झालं नाही हे लक्षात येऊन तो थिजला असावा. तेवढ्याच गावाच्या बाजूनं रस्त्यावरून शेतोडीतून गावचे लोक धावत येऊ लागले. जो तो येताच आश्चर्य करू लागला आणि हातवारे करत नंतर येणाऱ्यांना ओरडू सांगू लागला. मग काही गावकऱ्यांनी एक मोठी जाड फांदी आणून वाघाचे पाय तिच्या वाशाला बांधले आणि उलट्या टांगलेल्या त्या वाघाला फरफट्ट्या मानेनं घेऊन ते गावाकडे घेऊन गेले. लोकांनी जय जयकार करत वाघ नेला तरी काका तांबड्या म्हशीजवळच उभा होता.
मी हळूच काकाजवळ गेलो. त्याच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. मी हलकेच हात धरून त्याला घराकडे ओढून लागलो. आम्ही गावात आलो तेव्हा सगळं गाव वाघाभोवती गोळा झालं होतं. पण धाकट्या काकानं तिकडे पाहिलंही नाही. तो सरळ घराकडे आला. आत येऊन ओटी चढून माझघरातून तो सरळ मागच्या दारी गेला. मीही मागोमाग ओटीवर चढलो. ओटीवर धाकट्या काकूच्या भोवती बऱ्याच बायांची गर्दी होती. मी तसाच मागच्या अंगणात गेलो. तिथं धाकटा काका आंब्याच्या झाडाला पाठ देऊन दडलेला दिसला. तो रडतच होता. पुढे बऱ्याच वर्षांनी माझ्या बहिणीने मला सांगितलं की आम्ही त्या दिवशी जेव्हा म्हशीकडून परत आलो तेव्हा धाकट्या काकाची ती आजारी मुलगी गेलेली होती. खूप छोट्या छोट्या अशा या पण सुंदर कथा दिबांनी आदी कथेमध्ये मांडलेल्या आहेत. खूप इंटरेस्टिंग आहेत गोष्टी. त्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे उदाहरणार्थ यात एक मयसभा नावाची गोष्ट आहे. नमस्कार करा अशी एक गोष्ट आहे. बाळगणपती नावाची एक गोष्ट आहे. फार वेगवेगळ्या विषयांवर आधारित अशा या गोष्टी दिबांनी याच्यात लिहिलेल्या आहेत आणि हे नक्की पुस्तक तुम्ही वाचा. मौज प्रकाशन तर्फे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. पहिली आवृत्ती आली होती एप्रिल 1976 साली आणि दुसरी आवृत्ती आली होती मार्च 2012 साली. मौज प्रकाशन प्रकाशित आदी कथा दिबा मोकाशी नक्की वाचा. आपण भेटूया पुढच्या भागात नवीन पुस्तकासह. तोपर्यंत नमस्कार.